उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मागचं आरोपांचं शुक्ल काष्ट संपण्याचं नाव घेत नाहीये। पुण्यातील पार्थ पवार जमीन घोटाळ्यानंतर आता पुन्हा अंजली दमानी यांनी अजित पवारांवर आरोपांचा बॉम्ब टाकला। अजित पवारांनी 500 कोटींचं रुग्णालय पीपीपी तत्वावर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। मुंबई महानगरपालिकेनं 500 कोटी खर्च करून गोवंडीमध्ये बांधलेलं शताब्दी रुग्णालय अजित पवारांनी आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप दमानी यांनी केला। शताब्दी रुग्णालय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे तेरणा या ट्रस्टला चालवायला दिल्याचं दमानी यांनी म्हटलं। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही माजी मंत्री आणि सुनेत्रा पवारांचे भाऊ पद्मसिंग पाटील यांची संस्था आहे। तर तेरणाचा कारभार पद्मसिंग पाटलांचे पुत्र आणि सुनेत्रा पवारांचे भाचे राणा जगजितसिंग पाटील हे पाहतात। राणा जगजितसिंग पाटील हे तुळजापुरातील भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे दमानी यांच्या आरोपांना अजित पवार नेमकं कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। राजकारण्यांनी कुठचीच गोष्ट आता सोडलेली नाही। म्हणजे भूखंड ते भूखंड, आता हॉस्पिटल्स म्हणा, स्विमिंग पूल म्हणा, उद्यानं म्हणा, सगळंच त्यांना त्यांच्या घशात घालायचंय। मुंबईच्या गोवंडीमध्ये शताब्दी नावाचं एक हॉस्पिटल आहे, जे बीएमसीने 500 कोटी रुपये खर्च करून बांधलेलं आहे आणि ते लोकांसाठी बांधलेलं हॉस्पिटल बीएमसी हे का करतेय, एक कशासाठी करते, अशीच सगळी गोष्टी, सगळ्याच गोष्टी त्यांना राजकारण्यांना विकून टाकायच्या असतील तर याच्या विरुद्ध लढलं पाहिजे आणि ते मी लढणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।